नमस्कार, सुप्रभात. मी वर्षा नलवडे. आपण बघत आहात लोकशाही मराठी. या बुलेटिनमध्ये आम्ही तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. माझ्यासोबत माझ्या सहकारी. नमस्कार, मी लाघवी ओमसावन. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करतोय. दिवसभराच्या महत्त्वाच्या घडामोडी तर पाहणार आहोतच, पण सुरुवातीला आघाडीच्या वर्तमानपत्र नेमकी काय हेडलाईन्स घेऊन आलेले आहेत पाहूया आपण. सुरुवातीला लोकसत्ताची हेडलाईन आपण पाहूया. लोकसत्तानं वांद्रे वरई सागरी सेतूवरील प्रवास 1 एप्रिलपासून महागणार असं म्हणत हेडलाईन केलेली आहे. वांद्रे वरई सागरी सेतूवरील प्रवास आता सोमवारपासून महागतोय, कारण 1 एप्रिलपासून हा निर्णय घेण्यात आल्याचं कळते. अंमलबजावणी संदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं पथकर वाढीचा निर्णय घेतलाय. मोटारींच्या एकेरी प्रवासाच्या पथकरात 15 रुपयांची, मिनी बसच्या करात 30 रुपयांची, ट्रक आणि बसच्या दरात 35 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मोटारींच्या एकेरी प्रवासाकरता 85 रुपयांऐवजी 100 रुपये मोजावे लागतील. तर मिनी बस टेम्पोच्या एकेरी प्रवासाकरता 130 रुपयांऐवजी 160 रुपये द्यावे लागतील. त्याचवेळी ट्रक बसचा पथकर 175 रुपयांवरून 210 रुपये करण्यात आलेला आहे. सागरी सेतूच्या पथकरांसंदर्भातल्या करारानुसार दरवर्षी पथकराच्या दरात वाढ करण्यात येते. अर्थातच यानंतर आपण पाहूयात आघाडीचं वृत्तपत्र महाराष्ट्र टाइम्स. या वृत्तपत्रात नेमकी कोणती ठळक बातमी आहे ती. महाराष्ट्र टाइम्सनं आज राज्यातील आग्रही काँग्रेस नेत्यांना तंबी अशी बातमी केल्याचं पाहायला मिळतंय. आघाडी धर्म पाळण्याचं यावेळेस पक्षश्रेष्ठींनी यावेळेस आदेश देखील दिल्याचं कळतंय. तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सांगली, दक्षिण मध्य मुंबई आणि भिवंडीच्या जागेसंदर्भात आग्रही असलेल्या महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांची समजूत काढण्यात आली आहे. तर या तिन्ही मतदारसंघात राज्यातील नेत्यांनी आघाडीचा धर्म आणि मित्रपक्षांना सहकार्य करावं असं थेट आदेशच यावेळेस काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्याचं कळतंय. दरम्यान या मतदारसंघात कोणतीही बंडखोरी होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना देखील नेते मंडळींना देण्यात आली आहे. तर सूत्रांकडून ही माहिती कळते आणि हीच बातमी महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात देण्यात आली आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे काही दिवसांपूर्वीच सांगली या मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात आलेत. तर या जागेसाठी काँग्रेस इच्छुक असल्यानं या घोषणेविरोधात आता राज्यातील पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. या प्रश्नीच महाराष्ट्रातील काही नेत्यांनी थेट दिल्लीमध्ये यावेळेस दाद देखील मागितल्याचं कळतंय आणि त्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. तर जसं महाविकास आघाडीत काही जागांवरून तिढा आहे, तसंच महायुतीत सुद्धा काही जागांवरून तिढा आहे. आणि यावरूनच वर्षा सामनात आता मुख्यमंत्र्यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सामन्यात आपण पाहतोय नाराजांना टाळण्याकरता मिंधे लपून बसले अशा शब्दात सामन्यानं हेडलाईन केलेली आहे. मिंधे गटानं लोकसभेकरता आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर अन्य मतदारसंघातील इच्छुकांची घालमेल वाढली आहे असं सामन्यात म्हटलंय. यातील अनेक जण आपली उमेदवारी अद्याप जाहीर न झाल्यामुळे नाराज आहेत. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीकरता धडपडत आहेत, पण शिंदे यांनी आता त्यांना टाळायला सुरुवात केली आहे अशी टीका सामन्यातून करण्यात आली आहे. आज त्यांच्या ठाणेतल्या निवासस्थानी अनेकांना तो अनुभव आला. अनेक तास ताटकळत बसल्यानंतरही मुख्यमंत्र्यांचा पत्ता नसल्यानं अखेर त्यांना श्रीकांत शिंदे यांच्याकडे निरोप ठेवून कारता पाय घ्यावा लागलाय. नाशिकमधल्या विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे शिंदे गटाचे आहेत. आता ती जागा भाजपला हवी आहे. भाजपनं त्याकरता प्रचंड दबाव आणलाय आणि दुसरीकडे अजित पवार गटानंही साताऱ्याच्या बदल्यात नाशिकची जागा मागितलेली आहे. गोडसे यांनी उमेदवारांसंदर्भात ठाणे इथल्या एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर शक्ती प्रदर्शन देखील केलेलं होतं. अगदीच. यानंतर आपण पाहूयात आघाडीचं वृत्तपत्र गुजरात समाचारमध्ये नेमकी कोणती ठळक बातमी देण्यात आली आहे. काँग्रेसला 1800 कोटींची नोटीस पाठवण्यात आली आणि हीच ठळक बातमी आपण गुजरात समाचार या वृत्तपत्रात पाहू शकतोय. तर आपण पाहतोय नोटीसधारक आयकर विभागानं पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का देखील दिल्याचं बोललं जात आहे. कारण करातील गोंधळाचा दावा करत आयकर विभागानं यावेळेस पक्ष कराराकडून ₹1800 एवढ्या रुपयांची नोटीस बजावल्याचं कळतं. या नोटिशीनं लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेससाठी मुसंडी मारण्याची यावेळेस स्थिती निर्माण झाली होती. ही सूचना मूल्यांकन वर्ष 2017-18 आणि 2020-21 साठी पाठवल्याचं कळतंय. तर काँग्रेसनं शुक्रवारी नोटीस मिळाल्याचा दावा देखील केलाय. भाजपनं कायदा विभागाकडे 4600 कोटी रुपयांहून आता अधिकची मागणी करावी असा आरोप केला होता. तर विरोधकांवरती कर दहशतवादाचा आरोप करत काँग्रेसनं आठवड्याच्या शेवटी भाजप विरोधात देशव्यापी निदर्शनं पुकारल्याचं देखील पाहायला मिळतंय.
तर टाइम्स ऑफ इंडिया या आघाडीच्या वर्तमानपत्रानं काय हेडलाईन केली आहे तर 2 प्रॉब्स ऑर्डर इनटू अ नॉन नेता अन्सारी डेथ, म्हणजेच डॉन नेता मुख्तार अन्सारीच्या मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. टाइम्स ऑफ इंडियानं हाच मुद्दा लावून धरत हेडलाईन केलेली आहे. कुख्यात गुंड राजकारणी मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला. उत्तर प्रदेशमधल्या अनेक जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्थेत यानंतर वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी सुरक्षा दलांना अदक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संपूर्ण राज्यात प्रतिबंधात्मक कलम 144 लागू करण्यात आलाय. बांदा, माऊ तसंच गाझीपूर आणि वाराणसीत केंद्रीय राखीव पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. दरम्यान अन्सारीच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेशही देण्यात आलेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.